राजश्री एक्सप्लोर विथ आरती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी आलेली आहे गोरेगावला। तुम्हाला माझ्या मागे रेस्टॉरंटचं नाव दिसत असेल तर मराठा किचन। या रेस्टॉरंटमध्ये कधीपासून मी ठरवत होती की यायचं आहे। यांचं जे फिश आहे, चिकन आहे, मटन आहे, ज्या ह्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातले जे विविध जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यातले पदार्थ आपल्याला इथे टेस्ट करायला मिळतात। तर तेच टेस्ट करण्याचं मला कधीपासून असं होतं की आज येऊ उद्या येऊ, पण योग काही येत नव्हता। तो योग आज आलेला आहे। आजपासून ह्या ठिकाणी गटारी महोत्सव चालू झालेला आहे। 31 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी गटारी महोत्सव आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला याच्याकडच्या ज्या थाळ्या आहेत, त्यानंतर स्टार्टर्स आहेत, मेन कोर्स आहेत, विविध पदार्थ इथे तुम्हाला टेस्ट करायला मिळणार आहे। सो मी सुद्धा टेस्ट करायला आलेली आहे। तर सर्वप्रथम आपण अँबियन्स पाहूया आणि त्यानंतर फूड टेस्ट करूया। चला। एंट्रन्सला द मराठा किचन अशी नेम प्लेट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्हाला इथे आल्यानंतर दिसेल। प्रथमतः यांची सीटिंग अरेंजमेंट तुम्हाला मी आता दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण चिऱ्यांचं असं इथे बांधकाम आहे। जसं कोल्हापुरात कोकणात प्रशस्त वाडे असतात ना, तसा फील तुम्हाला इथे आल्यानंतर येणार आहे। सर्व टेबल्स ही फुल आहेत। सीटिंग अरेंजमेंट पण खूप मोकळी आहे आणि टेबल अशी खूप जवळ असतात ना, तर तशी नाही आहे। तुम्ही खूप जण म्हणजे मोठा ग्रुप येणार असाल ना, तर तुम्हाला पण खूप वेटिंग करावी लागणार नाही इथे। तर आता मी तुम्हाला इकडे फळ्यावरती लिहिलेला जो ह्यांचा मेन्यू आहे तर तो दाखवते। दररोज इथे फळ्यावरती जो इकडचा आजचा जो स्पेशल मेन्यू असतो ना, तर तो लिहिलेला आहे। हे बघा इथे तुम्ही पाहू शकता। चला मी आता तुम्हाला यांचा फर्स्ट फ्लोअरला घेऊन जाते। ह्यांचं हे जी सिटिंग अरेंजमेंट झालेली आहे तर ती नवीनच झालेली आहे, तर ती तुम्हाला दाखवते। सो मी तुम्हाला सांगितलं तर हे आहे ह्यांचं वरचं सेक्शन। तुम्ही इथे पाहू शकता की इथे पूर्ण चिऱ्याचं इथे सुद्धा बांधकाम आहे आणि वरच्या बाजूला पूर्ण कौलं आहे, जसं आपलं कोकणामध्ये जशी घरं असतात तशी, आणि मोठ्याल्या अशा प्रशस्त खिडक्या दिलेल्या आहेत। आणि आज त्यांची गटारी स्पेशल महोत्सव हा चालू झालेला असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे। अशा प्रकारची टेबल्स आहेत, पूर्ण लाकडाचं इथे सिटिंग अरेंजमेंट आहे। तशी सिटिंग ह्या बाजूला सुद्धा यांनी दिलेली आहे। तुम्ही आता द मराठा किचनचं इंटिरियर पूर्ण पाहिलं जसं आपल्या गावाकडचं आहे तर सेम तसं इंटिरियर आहे। आणि आता माझ्याकडे मेन्यू कार्ड आलेला आहे आणि यांनी प्रत्येक टेबलवरती असा तांब्या आणि त्याच्यावरचा गडू असा यांनी पाण्यासाठी ठेवलेला आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला आता यांचं जे गटारी महोत्सव आहे तर त्याच्याबद्दल सांगते। तर इथे फ्रॉम 31 जुलै टू 4 ऑगस्ट पर्यंत यांचं गटारी सी फूड थाली, गटारी मटन थाली, गटारी चिकन थाली आणि त्याच्यानंतर इथेच अखंड रान आणि अखंड कोंबडी असे ह्यांचे पदार्थ आहेत। सो चला आता मी तुम्हाला इकडचं जे मेन्यू कार्ड आहे तर ते वाचून दाखवते। हे आहे मराठा किचन रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड। सो जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगर, अलिबाग आणि नागपूर या ठिकाणचे विविध जे जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रात तिकडच्या सर्व पदार्थ आपल्याला इथे चाखायला मिळतात। तर या बाजूला तुम्ही बघू शकता विविध प्रकारच्या थाळ्या आहेत। त्याच्यानंतर अशी हाफ थाळी आहे। तर तुम्ही जास्त जण नसाल तर या कमी थाळ्यांमध्ये पण तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे विविध प्रकारचे सार आहेत, त्याच्यामध्ये चिकन अळणी, मटन अळणी, स्टार्टर्स आहेत, भाजलेले स्टार्टर्स आहेत जसं चिकनचे आणि अखंड कोंबडी वगैरे। त्यानंतर ह्या बाजूला फिश फ्राय आहे, ज्यामध्ये सी फूड प्लॅटर आहे, बोंबील रवा फ्राय, टायगर प्रॉन्स, स्क्विड आहे, सी फूडचे सुद्धा मेन कोर्स आहे ज्याच्यामध्ये तिकलं, करी हे सर्व प्रकार आहेत। सुकट जे आहे तर ते प्रकार म्हणजे सुकी जी मच्छी आहे जी आपल्याला पावसाळ्यात मिळते ती आहे। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता एग चिकनचे विविध प्रकार आहेत, मटनचे प्रकार आहेत, व्हेजिटेरियन डिशेस सुद्धा इथे अवेलेबल आहेत। त्यानंतर ह्या बाजूला राईस आहे, त्याच्यामध्ये कोलंबी पुलाव, मटन अळणी भात, स्टीम राईस, जिरा राईस, ब्रेडचे विविध प्रकार आहेत। एक्स्ट्राज मध्ये रस्सा वाटी, डिझर्ट आहेत, उकडीचे मोदक, गुलाबजाम, पुरणपोळी। सो अशा प्रकारचं आहे
हे द मराठा किचन या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड मध्ये खूप सर्च केल्यानंतर, कारण एवढा मोठा व्हरायटी इथे आहेत पदार्थांच्या, त्याच्यामध्ये खूप सारे स्टार्टर्स आहेत, तर खूप जसं सर्च केल्यानंतर मग मी डिसाईड 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे चिकन आणि दुसरं म्हणजे फिश. तर फिश मध्ये मी आता इथे बोंबील फ्राय मागवलेला आहे, बोंबील रवा फ्राय, आणि बाजूला आहे ती आहे ठेचा कोंबडी. तर आधी तिथून सुरुवात करते. मस्त दिसते आणि ही बोनलेस आहे, तर इथे हा एक पीस घेते आणि त्याच्यानंतर हे कुरकुरीत असं बोंबील रवा फ्राय, आणि त्याच्यावर त्यांनी हिरवी चटणी दिलेली आहे, कांदा आहे आणि लिंबू पण दिलंय. सो लिंबू पण थोडस त्याच्यावरती स्प्रिंकल करते. आणि आता हे जे बोंबील रवा फ्राय आहे ना, तो तिथून सुरुवात करते. क्रिस्पी दिसत आहेत कारण रवा असल्यामुळे त्याचं एक जे कोटिंग असतं वरती, त्याच्याने थोडासा त्याला क्रिस्पीनेस येतो. खूप छान, मस्त कुरकुरीत ऍज युजल, जसं आपण घरी बनवतो तांदळाचं पीठ आणि रवा. पण मला असं जाणवतं इथे रव्याची थोडीशी भरड आहे, ज्याच्यामुळे जो असं कुरकुरीतपणा आहे ना तो जास्त उठून येतोय. म्हणजे तांदळाचं पिठाचं प्रमाण कमी केलेलं आहे आणि रवा प्रमाण जास्त आहे. खूप सुंदर. आणि मेन म्हणजे मला असं जाणवतं की फ्रेश आहेत बोंबील, कारण तो फ्रेशनेस पण तेवढाच त्याच्यामध्ये जाणवतो आहे. आणि आता हे जे ठेचा चिकन आहे ना, तर त्याबद्दल तुम्हाला सांगते. याच्यावरती हिरवा मसाला आहे, जसं नाव आहे ठेचा, म्हणजे ऑब्विसली त्याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची ह्या सर्व गोष्टी येणारच, तर त्याच्यामुळे ते असणार ठेचा चिकन. आणि त्याच्याबरोबर त्यांनी हिरवी चटणी इथे दिलेली आहे. छान स्पायसीनेस आहे. तुम्हाला दाखवते. ह्यांनी प्रत्येक जे भाजलेलं आहे ना, तर ते तुम्ही बघा, तो भाजल्यानंतर जो कलर येतो ना आणि जसा असा हलकासा काळपट रंग येतो ना, तर तो इथे आहे. अच्छा, मी थोडस आता ना लिंबू पिळते. हा मस्त झणझणीत आहे. तो जो खरडा नावातच सर्व आहे, हे जरा नागपुरी स्टाईल आहे हा खरडा, हा प्रकार, तर त्याच्यामुळे मी मागवलं थोडंसं वेगळं काहीतरी. छान, मस्त तिखट आहे. मी नक्की हे मागवा. मी सांगितलं जसं मी खूप सारं सर्च केलं की स्टार्टर्स मध्ये काय मागवू, तर ह्या 2 गोष्टी मला असं वाटलं की मागवाव्यात. हे थोडंसं वेगळं, एक फिश आणि चिकन. तिथे मटण पण मिळतं. आणि तुम्हाला मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं की सध्या मी मटण बंद केलेलं आहे. आता माझे स्टार्टर्स झालेले आहेत आणि गटारी महोत्सवसाठी इथे बरीच जण आलेली आहेत. तुम्ही मगाशी एम्बियन्स मध्ये तर पाहिलंच की इथे सर्व खवय्ये आज गटारी सेलिब्रेशन साठी आलेले आहेत. सो चला आपण आता त्यांच्याशी गप्पा मारूया. माझं नाव नीता अनिल आंबेकर. आम्ही मटण थाली मागवली, त्याच्यामध्ये चाप होते आणि तांबडा आणि पांढरा रस्सा होता. छान सुका मटण होतं. भगवान शिरसाट. शाकाहारी जीवन अतिशय उत्तम आहे आणि तयारी स्वादिष्ट आहे. आणि तुम्ही आज हे गटारी महोत्सवासाठी काय स्पेशल मागवलंय का तुमचं? हो, आम्ही गटारीसाठी स्पेशल गटारी थाळी मागवलेली आहे. नॉनव्हेज आहे, ती सुद्धा स्वादिष्ट आहे. मी इकडे 2-3 वेळा येऊन गेले. मला आणि चॉप हे जास्त आवडतं आणि इकडची पद्धत छान आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन लोक असल्यामुळे जास्त आवडतं. सगळी जेवणाच्या म्हणजे आम्ही टेस्ट केले. भक्ती वैद्य, पनवेलवरून आम्ही इथे मैत्रिणी सगळ्या मध्ये आलेलो. असं वाटलं जेवण छान होतं. म्हणजे मी रावस थाळी मागवलेली. हम लोग पहले भी बहुत बार आए ये रेस्टोरेंट में. ये ऑफिस के पास है, तो इसलिए हम लोग यहाँ पे पहुंच जाते हैं. एंड हम लोग यहाँ पे हमेशा चिकन थाली खाते हैं. सो विच इज बेस्ट एंड यू शुड ऑल्सो कम एंड ट्राई. कटोरियों में ढेर से आप देख सकते हैं खाने का टेस्ट कैसा हो सकता है. हम लोग 4 मेंबर हैं. हम लोगों ने 2 थाली में हम लोगों का सफिशियंट हो जाएगा. कौन सी थाली मंगाई आपने? ये गटारी चिकन थाली.
हाय, माझं नाव चेतना सावंत. आम्ही आमच्या ऑफिसमधून लंच टाइमला इथे आलेलो. ऍक्च्युली आम्ही खूप ऐकलेलं मराठा किचन बद्दल, सो आम्ही डिसाईड केलं लाईक गटारी सुरू होणार आहे, म्हणजे त्याच्या आधी आम्ही शाळा सुरू होणार आहे, तर त्याच्या आधी आम्हाला काहीतरी एक्सप्लोर करायचं होतं. सो आम्ही इथे आलेलो. आम्ही इथे वेगवेगळ्या डिशेस ट्राय केल्या आणि सर्व छान होत्या. आणि आता आम्ही मेन कोर्स साठी काळं चिकन आणि भाकरी मागवते. मराठा किचनला जेवायला आलो. आम्ही आज चिकन हंडी घेतलेली आणि कोल्हापुरी चिकन ट्राय केलेलं. ती चव खूपच छान होती आणि आम्ही फर्स्ट टाइम असं कुठेतरी बाहेर टेस्ट बद्दल तर काय म्हणतो, टेस्ट खूपच छान आणि ऑथेंटिक वाटलं. प्लस सँडविच पण खूप ग्रेट आहे. मी खूप छान वाटतं. जेवण ग्रेट आहे, एकदम गावची सारखी टेस्ट आहे. विजिट करा नक्की आपल्या फ्रेंड्स. नमस्कार, माझं नाव राहुल देवगड आहे. मी फक्त लास्टला एकच सांगेन, तिथला गावरान चिकन एकदा ट्राय करा, तुम्ही विसरणार नाही सवय. Hi everyone. The Maratha kitchen, fabulous and very tasty. This is the taste. Special homemade fry here. Special taste from the Maratha, the Maratha restaurant, and this seafood is fabulous. The fish thali, the seafood dish is the very nice, and this is we are celebrating here our Gatari special food here. This is a special seafood thali. It's nice. We all love this crab. This is the crab. See, the crabs is here. Very tasty. Just come here and celebrate your Gatari here with the seafood thali. मध्ये मस्त असे फिश आणि चिकन मधले स्टार्टर्स झालेले आहेत खाऊन, आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की लोकांनी खूप चांगले रिव्ह्यूज आपल्याला इकडचे दिलेले आहेत. पण लोकांना आवडतंही तेवढंच आहे ना, आणि स्पेशली गटारीसाठी लोक इथे जमलेली आहेत. आणि मी सुद्धा त्यांची एक गटारी स्पेशल थाळी, चिकन थाळी मागवलेली आहे. तर चला, मी आता या थाळीमध्ये काय काय आहे तर ते तुम्हाला सांगते. तर सर्वप्रथम तुम्ही इथे बघू शकता, इथे आहे भाकरी. इथे तुम्हाला चॉईस आहे, तर तुम्ही इथे ज्वारी, बाजरी किंवा तांदूळ अशा कुठच्याही 2 भाकऱ्या तुम्ही मागू शकता. त्याच्यानंतर इथे आहे भाजलेलं लाल तिखट चिकन आहे. तर ह्या बाजूला आहे मराठा चिकन फ्राय, हे आहे कोल्हापुरी चिकन फ्राय गावरान. त्याच्यानंतर हे आहे, हा चिकनचा रस्सा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर हे पाहिलं तर ही आहे चिकनची उकड आहे ही. त्याच्यानंतर हा अळणी रस्सा आहे आणि हे आहे ती कलेजी सुका आहे. या थाळीमध्ये तुम्हाला चॉईस ऑफ राईस आहे. तुम्हाला साधा भात हवा असेल तर तुम्ही साधा भात सुद्धा मागवू शकता, परंतु इथे मी इंद्रायणी भात त्यांना सांगितले. तुम्हाला पहिल्यांदाच विचारतात तुम्हाला भाकरी कुठली हवी आहे आणि भातामध्ये तुम्हाला कुठला भात हवा आहे, तर इथे मी मात्र त्यांना इंद्रायणी भात सांगितला. हा खरडा आहे इथे, आणि हे जे आहे तो दही कांदा आहे. स्पेशली हा जो दही कांदा प्रकार जो आहे ना, तर तो जनरली प्रत्येक कोल्हापुरी थाळीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. दही कांदा हे कोल्हापुरी थाळीमध्ये असतंच असतं. तुम्ही कोल्हापुरात जरी गेलात ना कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये तरी तुम्हाला हे मिळतं. तर आता मी सर्वांची टेस्ट करणार आहे. त्याच्यामध्ये सोलकढी पण येते, तर ती थोड्या वेळाने मी सांगितली. तर आता मी इथे मात्र ज्वारीच्या भाकऱ्या मागवल्यात. तर बघा, इथे ज्वारीच्या मस्त अशा मोठ्या अशा भाकऱ्या आलेल्या आहेत. साईज सफिशियंट आहे ही, म्हणजे 2 जणांसाठी मला असं वाटतं की 2 ते 3 माणसं आरामात ही थाळी एन्जॉय करू शकतात. तर सुरुवात या चिकन पासून करते. चिकन जे सुकं आहे त्यापासून. हे बघा, तुम्ही दाखवते, मस्त असं चिकन सुटलेलं आहे आणि व्यवस्थित शिजलेलं पण आहे. जसं तिखट नाहीये आणि फक्त कांद्यावरती हे परतलेलं आहे. कांदा, कोथिंबीर आणि जो यांचा काही सिक्रेट मसाला आहे तर त्याच्यामध्ये हे बनवलेलं आहे. स्पायसीनेस पण ओके आहे. एवढं तर स्पायसी हवंच, कारण खूप अशी स्पायसी पण काही जणांना त्रास होतो, त्यामुळे मीडियम स्पायसी कदाचित बनवत असतील. नेक्स्ट काय करते, चिकन मसाला आहे हा. हा जो चिकन मसाला आहे ना, त्या मसाल्याची टेस्ट आहे ना ती थोडीफार आपल्या मालवणी स्टाईल मध्ये वाटते मला.
कारण ह्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर केला आहे. येस, सुक्या खोबऱ्याचा वापर केला आहे. चिकन पण व्यवस्थित सुकलेलं आहे. आणि हे बघा, तुम्हाला बघा, हा तुम्ही बघू शकता मसाला बघा पूर्ण ड्राय आहे. जसं आपलं मालवणी चिकन सुका कसं असतं सो त्या पद्धतीत आहे. आणि हे बघा, हाडापासून अगदी व्यवस्थित हे चिकन लगेच मोकळं होतं, त्याच्यामुळे ते प्रॉपर शिजलेलं आहे. हे अप्रतिम आहे. आता मी चिकनचा जो रस्सा आहे तो घेते. झणझणीत म्हणतात ना, तो प्रकार आहे. तुम्ही ते बघा, मस्त असं तेलाचा जो तवंग आहे ना, तर तो सुद्धा तुम्हाला इथे दिसेल. बघा, तेलाचा मस्त तवंग. पण एक गोष्ट आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असा घट्ट रस्सा मिळतो, तर तसं नाहीये. व्यवस्थित पातळ असा रस्सा आहे, म्हणजे तुम्ही मस्त असं पिऊ शकता. बघा, मस्त असा पातळ रस्सा आहे. आणि आता जे चिकन आहे याच्यामध्ये मस्त सुटलंय चिकन, ग्रीन चिकन. हे सुद्धा मस्त आहे. बट हे चिकनचं हे उकड हा प्रकार आहे, हा मस्त आहे. मस्त आहे. म्हणजे उकडलेलं जे चिकन असतं ना, तर त्याच्यापासून त्याचा हा रस्सा आहे. मीडियम स्पायसी आहे, पण तेलाचा तवंग त्याच्यामध्ये आहे. आणि आता जसं म्हणतात की पांढरा तांबडा रस्सा, तर तसाच हा आहे. हा आहे अळणी रस्सा. हे बघा, हा पूर्ण अळणी रस्सा आहे. अळणी भात तुम्हाला माहिती असेल. ऍक्च्युअली अळणी रस्सा हा जो प्रकार जो आहे ना, म्हणजे चिकनचा स्टॉक, जसं आपण जनरली म्हणतो चिकनचा स्टॉक, तर तसं आहे. चिकन सूप जे म्हणतो ना, पण ते आहे जेव्हा चिकन उकडलं जातं, बॉईल केलं जातं, तर त्याचा हा रस्सा आहे. आणि आता मी ट्राय करणार आहे ही कलेजी. सो आता ही कलेजी ट्राय करते. आता हे बघा, मस्त अशी कलेजी ट्राय करते आता मी. हे पण सुकच आहे, हे नुसतं कांदा आणि कोथिंबीर एवढंच घातलं याच्यात. पूर्णतः मसाल्याचं बघायला गेलं तर नॉर्मली जनरली मला ना फक्त चिकनची जी डिश बनवलेली आहे ना, चिकन सुका, त्याच्यामधला फक्त जो मसाला आहे तो मला वेगळा वाटला. अळणी वगैरे तर अप्रतिम आहे. आणि हा जो चिकनचा जो रोस्टेड चिकन हा जो प्रकार दिला ना, तर तो ट्राय करते. जी निखाऱ्यावर भाजलेली कोंबडी असते ना, तर ती आहे ही बोनलेस पद्धतीतली. खूप छान, मस्त वाटतं. अशी थाळी खाण्याची जी मजा आहे ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला मराठा किचन मध्ये यावंच लागेल. आणि आता मी ट्राय करते ह्यांचा खरडा. भरपूर सारं शेंगदाणं, हिरवी मिरची, मस्त झणझणीत जो हा प्रॉपर शब्द आहे ना, खरडा. आणि मला कसं सांगू, भाकरी आणि खरडा ह्याचं हे उत्तम एक कॉम्बिनेशन असतं. बऱ्याच ठिकाणी असं खाल्लं जातं आणि बऱ्याच जणांना आवडतं. पण खरडाचं तुम्ही असं फ्रीजमध्ये बनवून ठेवलं आणि सकाळच्या गरमागरम भाकऱ्या, चिकन हा मस्त असं ठेचासारखा चिकन ठेचा, सॉरी मिरचीचा ठेचा, आणि त्याच्याबरोबर ही ज्वारीची भाकरी, उत्तम कॉम्बिनेशन. छान स्पायसीनेस आहे. मला जर ना घरीच घेऊन जावं असं वाटतंय. अप्रतिम हा मिरचीचा खरडा. आणि जसं तुम्हाला मगाशी पण सांगितलं की प्रत्येक कोल्हापुरी जेवणामध्ये दही कांदा हा दिला जातो. आणि जेवण जे असतं कोल्हापुरी जेवण, ते थोडंसं स्पायसी असतं. म्हणजे त्याच्यामध्ये गरम मसाल्याचा जेवढा वापर नसतो जसं मालवणी जेवणामध्ये असतो. हे मसाले जे असतात ते थोडेसे वेगळे असतात कोल्हापुरीचे.
दही कांदा खाल्ल्यामुळे काय होतं, जो तिखटपणा आहे ना तो थोडासा माइल्ड होतो. पण तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक ठिकाणी हा दिलाच जातो. आता मी तुम्हाला जो त्यांचा जो भात आहे ना तर तो मी ट्राय करणार आहे. हा मस्त चिकट असा भात आणि ज्याच्याबरोबर मी ट्राय करणार आहे अळणी रस्सा थोडासा आणि हे जे चिकन आहे ना तर ते मस्त असा चिकट असा भात आणि ज्याच्याबरोबर जे चिकनचे जे पीस आहेत ना ते खायला पण एक नंबर. वाव. खूप छान अप्रतिम अशी थाळी जी आहे ती मी आज इथे ट्राय करायला आलेली आहे. यांच्याकडे अजून वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या सुद्धा आहेत. मटण मध्ये सुद्धा यांच्याकडे ऑप्शन आहेत थाळीचे. सो तुम्ही लवकरात लवकर या आणि इकडच्या थाळ्या ट्राय करा. सो चला मी इकडच्या थाळ्या ट्राय करते. सर्वात जास्त मला ना हे आवडलं. आपल्या कोकणात पण आपण जेव्हा घरी जेव्हा जातो कोणाच्या तर नॉर्मली आपण कसं ग्लासामध्ये पाणी देतो, पण ह्या तांब्याच्या गडूमध्ये जे पाणी जे प्यायचं आहे ना ते मला आवडतं. असं घेऊन मस्तपैकी असं पाणी प्यायला. आणि हे सहसा आपल्या मुंबईमध्ये आपल्याला या गोष्टी ट्राय नाही करायला मिळत. जनरली रेअरली कोणतरी असं असेल ज्याच्याकडे हा तांब्याचा गडू वगैरे असेल आणि त्यामधनं ते पाणी पित असतील. पण मला हा प्रकार खरंच खूप आवडतो. माझी भाकरी वगैरे संपलेला आहे आणि आता माझी भातावरती ताव मारते इंद्रायणी भातावरती. आणि आता सोलकढी आलेली आहे जी या थाळी बरोबर येते. फ्रेश आहे सोलकढी म्हणजे ताजा नारळ आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ही जी आहे ती रूम टेम्परेचरला आहे, थंड नाहीये. रूम टेम्परेचरला असल्यामुळे नारळाचं जे दूध आहे ते असं फाटलं जात नाही. जसं जनरली आपण थंड असेल ना दूध तर वरती असं तवंग दिसतो, तसं नाहीये. त्याच्यामध्ये लगेच कळते की खरंच ही ओरिजिनल आणि ताजी बनवलेली आहे. तुम्हाला दाखवते रंग पण बघा छान असा सोलकढीचा रंग आहे. माझी तर अर्धी पिऊन सुद्धा झाली आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सोलकढीचा रिव्ह्यू देते. काय करू, कोकणी असल्यामुळे सोलकढीवरती पहिला ताव. तो आता या भातावरती पण थोडीशी सोलकढी घालणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की मला सोलकढी भात ना जीव की प्राण आहे. डायजेशनसाठी सोलकढी उत्तम असते. सो आता ह्याच्यानंतर ना मी स्वीट डिश मध्ये म्हणजे स्वीट डिश ह्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये. स्वीट डिश मी वेगळी मागवलेली आहे. तर आज यांच्याकडे पुरणपोळी आहे, गुलाबजाम आहे आणि आईस्क्रीम आहेत विविध फ्लेवरचे. सो मी 2 वेगळे फ्लेवरचे आईस्क्रीम मागवलेले आहेत. तर ते कोणते आहेत तर ते तुमच्यावर शेअर करते. पण त्याआधी जो भात आहे आणि सोलकढी आहे तर ती संपवते आणि उरलेलं चिकन थोडंसं आहे तर ते पण संपवते. माझी थाळी संपलेली आहे आणि बाय द वे थाळी मी एकट्याने संपवलेली नाही आहे. तेवढा माझा स्टॅमिना नाहीये थाळी खायचा. सो माझा जो व्हिडिओग्राफर आहे तो माझ्यावर असल्यामुळे त्याने मला मदत केली थाळी संपवायला. आणि आता स्वीट डिश मध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की एरवी यांच्याकडे स्वीट डिश मध्ये मोदक पण असतात, पण आज नेमके इथे मोदक नसल्यामुळे मी इथे आईस्क्रीम मागवलं आहे. तुम्हाला पण थोडंसं वियर्ड वाटलं असेल ना, पावसाळा चालू आणि हिने आईस्क्रीम कशाला मागवलं. तर हे नॉर्मल आईस्क्रीम नाहीये, हे जे फ्लेवर्ड आईस्क्रीम आहे ज्याच्यामध्ये आहे हे आहे पुरणपोळी आईस्क्रीम आहे आणि हे आहे फणस आईस्क्रीम. ह्याचे फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. तर सुरुवात मी आता पुरणपोळी आईस्क्रीम पासून करते. पुरणपोळीमध्ये जे मैद्याची जी पोळी असते त्या पोळीमध्ये मैद्याची किंवा आजकाल गव्हाची पण पोळी केली जाते, मैदा गहू मिक्स पण पोळी केली जाते. तर त्याच्यामध्ये जे स्टफिंग असतं ना आतमध्ये जे भरतात ना तर त्याची पूर्ण टेस्ट आहे याच्यामध्ये. तसे त्याची याच्यामध्ये मी केशर आणि ड्रायफ्रूट सुद्धा घातलेलं आहे. मला माहिती नाहीये की आईस्क्रीम खाल्ल्यानंतर उद्या माझा घसा पकडेल की नाही ते मला काही माहिती नाही. पण हे फ्लेवर्ड आईस्क्रीम आहेत ना तर मी विचार केला की चला जे काही होईल ते होईल खाऊन घेऊया आज मात्र. त्याच्यामुळे छान आहे. ड्रायफ्रुट्स आहेत मेन म्हणजे याच्यात घातलेली, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट होते. आणि त्याच्याशिवाय ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट
पापड आणि वेलची पूड याचा सुद्धा एक अरोमा येतो आणि ती पण एक टेस्ट येते, छान वाटते. आणि आता म्हणजे नेक्स्ट आहे ते आहे फणस. वाव. मला असं वाटतं ना आत्ताच मे महिना वगैरे गेलाय तर मस्तपैकी फणसाचं हे त्यांनी स्टोर म्हणजे तयार करू, कारण हे पण जे आईस्क्रीम्स आहेत ती इन हाऊसच इथे बनवली जातात. कुठलंही बाहेरून बनवून वगैरे बाहेरून कुठून आणलं जात नाही, इथेच ती बनवली जातात. आणि त्याचा फणसाचा मस्त फ्लेवर येतोय. आणि माझ्यामध्ये याच्यामध्ये जो रसाळ फणस असतो ना तर त्या फणसाचा वापर केलेला आहे, कारण रसाळ आणि कापा फणसाची जी टेस्ट आहे ती थोड्याफार प्रमाणात वेगळी असते आणि ऑब्व्हियसली मालवणी असल्यामुळे ते थोडंफार कळून येतं. तर अशा पद्धतीत आजचा हा माझा द मराठा किचन या रेस्टॉरंट मधला हा व्लॉग होता. आणि मेन म्हणजे गटारी स्पेशल साठी, गटारी महोत्सव साठी मी इथे आलेली आहे. तर अशा प्रकारे मी आजचा व्लॉग इथेच एंड करते आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते की 31 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत हा गटारी महोत्सव द मराठा किचन या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला इथे ऍड्रेस सुद्धा दिसत असेल, तर तुम्ही नक्की या गटारी महोत्सवला या व्हिजिट करा. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.